नमस्कार मित्रांनो, SSZ स्टोरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। पाळी आधी, पाळी दरम्यान आणि पाळीनंतर आहारात थोडे बदल करावेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मासिक पाळी येण्याच्या आधी आहार कसा असावा। पाळीच्या आधी तुमच्या शरीरात काही बदल होत असतात। प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोममधून शरीर जात असतं। या काळात शारीरिक तसंच मानसिक त्रास होण्याची शक्यता असते। अनेक महिलांना मूड स्विंग्स, थकवा, चिडचिड अशी लक्षणं जाणवतात। या काळात भूकही जास्त लागते। विशेषतः गोड किंवा चटपटीत मिठाचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते। याचं कारण म्हणजे पाळी यायच्या काही दिवस आधी तुमच्या रेस्टिंग मेटाबॉलिझम रेटमध्ये तात्पुरती वाढ झालेली असते। त्यामुळे काही रिसर्च असं सुचवतात की या काळात दिवसाला 100 ते 300 कॅलरी जास्त घेतल्या तरी चालू शकतं। भुकेच्या बाबतीत तुमच्या शरीराचं ऐकणं ही एक चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपलं शरीर नीट काम करू शकतं। या काळात फायबरयुक्त कार्बोहायड्रेट्स जसं की बाजरी, गव्हाचा जाडसर आटा, ज्वारी, नागली अशी धान्य किंवा प्रोटीनयुक्त आहार घ्यायला हवा। गोड पदार्थ किंवा जंक फूड खाण्याची या काळात इच्छा होते, पण त्याचा शरीराच्या गरजेशी संबंध नसतो, तर ते आपल्या मूडवर अवलंबून असतं। या काळात आपल्याला असं अन्न खाण्याची इच्छा होते ज्याने आपल्याला आनंद होईल, पण त्यामुळे उलट थकवा, वेदना, झोप न येणं अशी लक्षणं जाणवतात। चॉकलेटपैकी फक्त डार्क चॉकलेट ज्यात 70% कोको असतो, ज्यात साखर कमी असते, खाता येऊ शकतं। इतर चॉकलेट्सने त्रास होण्याची शक्यता असते। मासिक पाळीच्या काळात पाणीही जास्त प्यायला हवं। तसंच पाळीच्या काळात ज्या कळा येतात त्याही कमी होऊ शकतात। तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। धन्यवाद।